मनोज जरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले। 14 ऑक्टोबरला अंतरवली सराटीमध्ये झालेल्या जाहीर सभेनंतर जरांगेंची पॉवर महाराष्ट्राने पाहिली आहे। येत्या 24 ऑक्टोबरला सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय जर सरकारने घेतला नाही तर जरांगे पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशा बातम्या सध्या यायला लागल्यात। अंतरवलीतल्या सभेनंतर आता जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती जाणार आहेत। महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। सध्या ते मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मराठा समाजातल्या लोकांच्या ते गाठीभेटी घेत आहेत। पण गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा विषय तेवत ठेवल्यानंतर 14 ऑक्टोबरच्या भव्य दिव्य सभेनंतर आता जरांगे पाटलांचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे? जरांगे पाटील कोणत्या गोष्टींवर जोर द्यायला लागलेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका कसा होणार आहे, याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं पाहणार आहोत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवस उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी लगेचच महाराष्ट्र दौरा सुरू केला। त्यातला पहिला टप्पा पार पडल्यानंतर 14 ऑक्टोबरला विराट सभा ही अंतरवली सराटीमध्ये झाली। त्या सभेमध्ये सरकारला 40 दिवसांच्या अल्टिमेटमची आठवण करून देत मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल असा सज्जड दमच त्यांनी सरकारला भरला। आता 20 ऑक्टोबर पासून पुन्हा जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा चालू होतोय, ज्याची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातनं होणार आहे। जरांगे पाटलांची 20 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर इथं भव्य दिव्य सभा होणार आहे। या सभेसाठी सुद्धा तब्बल 100 एकर जागेवरती नियोजन करण्यात येत आहे। त्यानंतर जरांगेंचा दौरा बारामती, फलटण, दहिवडी या भागांमध्ये होणार आहे। या सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सभा देखील पार पडणार आहे। हा दौरा शिखर शिंगणापूर, अकलूज, इंदापूर, कर्जत, बीड या भागांमध्ये होणार असून 22 ऑक्टोबरला ते पुन्हा अंतरवली सराटीमध्ये जाऊन पत्रकार परिषदही घेणार आहेत। त्यानंतरच्या 2च दिवसात सरकारचा निर्णय जाहीर होणार आहे, त्यामुळे पुढची भूमिका ते तिथंच स्पष्ट करतील। जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेली लोक त्यांच्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन मात्र फार कटाक्षाने आणि लक्षपूर्वक करतात। आपण नियोजन पाहिलं तर लक्षात येईल की अंतरवली सराटी या छोट्याशा गावातनं चालू झालेलं हे आंदोलन लाठी हल्ल्यामुळे महाराष्ट्रभर पोहोचलं। प्रत्येक मराठा बांधवाने स्वतःला जरांगेंशी त्यांच्या आंदोलनाशी कनेक्ट केलं। त्यानंतर लोकांच्या भावना बघून दौरे देखील आखण्यात आले। बरं, दौऱ्यात फक्त लोकांपर्यंत पोहोचणं हेच ध्येय नाहीये। आधी फक्त मराठवाड्यात फिरणारे जरांगे पाटील आता मुंबईतही गेलेत। मुंबईमध्ये फक्त मराठा समाजातल्या लोकांच्या गाठीभेटी इतक्या पुरता हा दौरा मर्यादित राहत नाही, तर सगळ्या महत्त्वाच्या काही मराठी न्यूज चॅनल्सची ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहेत। त्यामुळे ज्या मीडियाने जरांगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचवलं त्या चॅनल्सच्या ऑफिसेसना जाऊन ते मुलाखती देत त्यांचे आभार सुद्धा मानतायत। बोलबुडेने सुद्धा जरांगे पाटलांचा हा सगळा दौरा कव्हर केलाय आणि विषय थेट मैदानातनं या कार्यक्रमात तुम्हाला मैदानात नेमकं काय घडलं हे पाहायला मिळणार आहे। यात जरांगे विषयी एक गोष्ट महत्त्वाची ठरतीये, ती म्हणजे मीडिया मॅनेजमेंट। एकीकडे राजकारणी मीडियाला फटकारतात, मुलाखती बाईटसाठी आडेवेडे घेत असतात। जरांगे मात्र स्वतःहून मीडियाकडे जातात, त्यामुळे त्यांच्या या सगळ्या आंदोलनाला मीडिया सुद्धा पॉझिटिव्हली दाखवतंय असं चित्र दिसतंय। या दौऱ्याच्या प्लॅनिंग विषयी बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सुरुवातीला फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित असणारं हे आंदोलन आता महाराष्ट्रव्यापी झालंय। जरांगे पाटलांच्या मागणीकडे सुद्धा आपण पाहिलं तर सुरुवातीला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखले मिळवून द्या अशी ती मागणी होती। पण आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला आणि जरांगेंचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला कळलं, तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने जरांगेंपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या। कुणबी दाखले मिळवण्याचा, ओबीसीमध्ये समाविष्ट होण्याचा लढा हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित नाहीये, तर त्याची गरज पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, अगदी कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना सुद्धा आहे। त्यानंतर जरांगेंची मागणी सुद्धा ही महाराष्ट्रातील सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत अशी झाली। जरांगेंचा महाराष्ट्र दौरा देखील त्याच अनुषंगाने आखण्यात आला। पहिल्या टप्प्यात जालना, हिंगोली, संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूरचा काही भाग या ठिकाणी दौरा झाल्यानंतर अंतरवली सराटीच्या सभेनंतर आता जरांगेंचा मोर्चा हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राकडे वळतो आहे असं दिसतंय। पण मुद्दा येतो तो म्हणजे मराठवाडा सोडून पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज जरांगेंच्या मागे उभा राहील का? महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजवरचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे अगदी मराठवाड्यात जाऊन आपली ताकद दाखवून येतात। पण राजकीय दृष्ट्या प्रचंड ऍक्टिव्ह असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या कुठल्याच नेत्याला तितका प्रभाव पाडता आलेला नाहीये। पण जरांगे पाटलांच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही। तब्बल 65 ते 70% समाज हा मराठा असणाऱ्या पुणे, सातारा, नगर, सोलापूर या भागातल्या लोकांना जरांगे पाटीलच अपील होतात।
खर तर मराठा समाजाकडे राज्याच्या इतर समाजाच्या तुलनेमध्ये कायमच सत्तेचा वाटा हा सगळ्यात जास्त राहिलेला आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांनी आजपर्यंत उपभोगलेलं सुद्धा आहे. त्याच माध्यमातून मराठा समाजाच्या एका मोठ्या गटाचे हितसंबंध हे कायमच जपले गेले असा सुद्धा आरोप होतो. मात्र आरक्षणाचं आंदोलन चालू झाल्यानंतर सत्तेत असणाऱ्या प्रस्थापित मराठ्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही अशी विस्थापित मराठ्यांची भावना झाली आहे. त्यातच सत्तेच्या माध्यमातून मराठा हितसंबंध जोपासले जरी जात असले तरी त्याची उघड वाच्यता करून सुद्धा इतर समाजांना दुखवायचं नाही असा जवळपास सगळ्याच मोठ्या मराठा नेत्यांचा स्टँड राहिलाय. आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान कोणत्या तरी नेत्याने उघडपणे आपली बाजू घ्यावी, उघडपणे मराठा समाजाच्या बाजूने बोलावं अशी सामान्य मराठ्यांची मागणी होती. पण उघडपणे मराठ्यांची बाजू पुढे आणणाऱ्या अगदी संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना सुद्धा मेनस्ट्रीम पासून लांब जात होत्या. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज एकवटत होता, पण तिथे देखील चेहरा नव्हता. मग अशा वेळी मराठा समाजाला जे उघडपणे केवळ समाजासाठीच बोलण्याची गरज होती ती जरांगे पाटील पूर्ण करताना दिसतायत. संपूर्ण उपोषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मागत असताना बाकी कोणत्याही गोष्टींचा विचार करण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळेच मराठा हिताची उघडपणे बाजू घेणारा नेता म्हणून जरांगे पाटलांची दावेदारी ही फक्त मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा अजूनच मजबूत होताना दिसतीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उपोषण संपल्यानंतर जरांगेंचं नेतृत्व हे मराठवाड्यापुरतच मर्यादित आहे म्हणून त्यांच्यावरती शिक्का सुद्धा लागला असता. पण उपोषण संपल्यानंतर त्यांनी जो महाराष्ट्राचा दौरा आखला त्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. या दौऱ्यामध्ये जरांगेंना प्रचंड सपोर्ट मिळाला. फक्त मराठवाड्यात फिरू नका, आमच्याकडे सुद्धा या असं म्हणत लोकांनी आपल्या भागात त्यांचा दौरा आखला. 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी अगदी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या जिल्ह्यातनं लाखोंचा समुदाय अंतरवली सराटीला गेलेला. तिथे जाऊन पुढच्या दौऱ्यात सातारा, पुणे, सोलापूर, नगर हे जिल्हे तुम्ही कव्हर करा असं अनेकांनी जरांगेंना सांगितलं. तशी विनंती करण्यात आली. खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या या अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी भाग आहे. या भागात जरी लोकांकडे मराठवाड्यातल्या लोकांसारखे निजामी दाखले नसले तरी बहुतांशी समाज हा कुणबीमध्येच येतो. पाणीपतला गेलेले रोड मराठे, मावळखोर हा जवळजवळ सगळा भाग कुणबी आहे. मावळखोऱ्यातल्या मराठ्यांकडे कुणबी दाखले आहेत, परंतु ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांच्यासाठी जरांगेंनी पुढे यावं हीच या लोकांची भावना आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित राहू नका असं म्हणत लोकांनी जरांगेंना उर्वरित महाराष्ट्राचा नेता होण्यास भाग पाडलं आणि आता जरांगेंनी सुद्धा ते शिवधनुष्य पेलत दुसऱ्या टप्प्याचा दौरा आखलाय. पण जरांगेंचा हा दौरा पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना महागात पडेल का? तर आजपर्यंत मराठा समाजाचे नेते म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते शरद पवार, अजित पवार, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी वेगवेगळ्या काळांमध्ये सत्तेसोबत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं नाही ही भावना लोकांमध्ये आता अधिकच घट्ट होताना दिसतेय. काही काळासाठी हे नेते मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून पुढे सुद्धा आले, पण या नेत्यांनी राजकीय अपेक्षा, अपरिहार्यता यामुळे समाजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना लोकांमध्ये तयार झाली आहे. जरांगेंनी सुद्धा सुरुवातीला या नेत्यांचे सल्ले ऐकले, पण जेव्हा या नेत्यांच्या सावलीतनं बाहेर येण्याची गरज आहे हे त्यांना कळालं तेव्हा त्यांनी सुद्धा स्वतःचा मार्ग वेगळा निवडला. त्यामुळे जरांगेंच्या आत्ताच्या दौऱ्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, नगरच्या काही भागांमध्येच ते सभा घेतील. त्यांना प्रतिसादही मोठा मिळू शकतो आणि या सगळ्याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना होईल की विरोधकांना हे सांगणं आत्ता जरी कठीण असलं तरी त्या ठिकाणी जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम जरांगे पाटील निश्चितपणे करू शकतात. अनेक गावांमध्ये लोकांनी आमदार खासदारांना यायला सुद्धा बंदी घातली आहे. आता अशीच परिस्थिती होत राहिली तर जरांगेंच्या या आंदोलनाचा, दौऱ्याचा इम्पॅक्ट आगामी निवडणुकांवरतीही पडेल हे मात्र नक्की आहे. आतापर्यंत आपण मराठा समाजाचा इतिहास पाहिला तर मराठा समाज हा शेतीची मालकी असलेला एक शेतीप्रधान समाज आहे. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी दूध संघ याच्या माध्यमातून मराठा समाज जोडला गेला आणि या आर्थिक संस्थांच्या नाड्या ज्या मराठ्यांच्या हातात राहिल्या ते मराठ्यांचे नेते झाले. आजही ज्या मराठा घराण्यांच्या हातामध्ये सहकार आणि इतर संस्थांची ताकद आहे तेच मराठ्यांचे नेते आहेत. त्यामुळे मराठ्यांचं राजकारण हे जातीच्या अस्मितेपेक्षा आर्थिक हितसंबंधावर जास्त चालतं असं दिसून येतं. अशावेळी अस्मितेच्या राजकारणाला मराठा समाजात मर्यादा राहिलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून राजकारणात आलेल्या सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यातल्या नेत्यांचं राजकारण हे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढलेलं नाहीये. जरांगे पाटलांना सुद्धा संस्थात्मक पाया नाहीये, सहकाराचा गंध नाहीये. त्यामुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारलं जाईल का अशी आधी शंका व्यक्त होत होती.
पण त्या शंका सुद्धा आता हळूहळू लोकांच्या पाठिंब्याने मागे पडत असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. थोडक्यात आता जरांगे पाटलांचा पुढचा प्लॅन काय आहे तर सबंध महाराष्ट्रभर फिरून लोकांच्या मनात मराठा आरक्षणाचा विषय जागृत ठेवणं, आपली भूमिका पोहोचवणं, मीडियाला चांगल्या पद्धतीने ट्रीट करणं आणि 24 तारखेनंतर काय करायचं, लोकांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेणं. त्यामुळे आता जरांगे पाटील 24 तारखेनंतर नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांची पुढची भूमिका नक्की काय असेल? त्यांचा मराठा आरक्षणासाठीचा हा लढा यशस्वी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.